नमस्कार मंडळी, अन्वी अँड फॅमिली किचन या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं खूप खूप स्वागत आहे। तुम्ही म्हणत असाल आज काय हे नवीन, तर निमित्त आहे चैत्र गौरीच्या हळदी कुंकवाचं। खानदेशातील हा एक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जाणारा सण आहे। चैत्र गौर ही माहेरवाशी आणि ती चैत्र महिन्यामध्ये आपल्या माहेरपणासाठी येत असते आणि तिचं समस्तपैकी कोडकौतुक करण्यासाठी हे मस्त असं हळदी कुंकू आणि सगळ्या गृहिणींना सवाशिणींना बोलवून त्यांना असं हळदी कुंकू देऊन हिचे लाड करायचे असतात अशी इकडे मान्यता आहे। आणि आमच्याकडे म्हणजे माझ्या आईकडे आज ही चैत्र गौरीचं हळदी कुंकू आहे आणि त्या निमित्ताने आजचा हा व्लॉग मस्त असं हळदी कुंकू करण्यासाठी छान रांगोळी सुद्धा काढलेली आहे आणि सगळ्या सुवासिनींना देण्यासाठी मी इथे मस्त अशी हरभरा डाळ भिजवून घेतलेली आहे। मस्त चटपटीत आपण कैरीची डाळ करणार आहोत सगळ्यांना देण्यासाठी। तर त्यासाठी इथे मी 1/2 किलो हरभऱ्याची डाळ रात्रभर भिजवून घेऊन ती मिक्सरमधून छान पाणी न घालता छान बारीक वाटून घेतलेली आहे। त्यामध्ये थोडीशी मिरची, हिरवी लाल दोघी प्रकारच्या मिरच्या मी इथे वापरलेल्या आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हिरवी किंवा लाल यापैकी एक वापरली तरीही चालेल। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून मिक्सरमधून ही छान बारीक अशी डाळ वाटून घ्यायची आहे। पाण्याचा वापर इथे वाटताना अजिबात करायचा नाही आहे। थोडं थोडं मिश्रण घेऊन हे छान असं वाटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळ नाही किंवा खूप जास्त घट्ट नाही, खूप फाईन पेस्ट सुद्धा नाही आहे। थोडेसे डाळीचे मध्ये मध्ये तुकडे सुद्धा राहिले तरी चालतील। त्यानंतर एक गावरान कैरी जी आंबट असते ती घेऊन ती सुद्धा किसून या ठिकाणी घेतलेली आहे। पूर्ण आंबट कैरी या ठिकाणी घ्यायची आहे। त्यानंतर छोटंसं आलं इथे मी किसून घेतलेलं आहे। चवीनुसार मीठ, थोडीशी पिठी साखर, छान अशी आंबट गोड चव याच्यामुळे येते म्हणून थोडीशी पिठी साखरेचा सुद्धा वापर केलेला आहे। छान हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता, जास्त पातळ नाही किंवा खूप घट्टही नाही अशी कन्सिस्टन्सी या मिश्रणाची आपल्याला ठेवायची आहे। छान हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊन त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे। आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करायचं आहे। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची छान तडतड अशी फोडणी करून घ्यायची आहे। तडतड अशी फोडणी झाली की त्याच्यामध्ये हिंग, 1/2 चमचा हिंग मी इथे वापरल्यानंतर 12 ते 15 कढीपत्त्याची पानं त्याची पण छान अशी खरपूस फोडणी करून घ्यायची आहे। 2 ते 3 हिरव्या सुक्या लाल मिरच्या, त्यानंतर ती सगळी फोडणी खमंग अशी या मिश्रणावरती टाकून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता मस्त अशी चरचर फोडणी या मिश्रणावरती टाकून घ्यायची आहे। त्यानंतर थोडीशी हळद, त्यामुळे रंग छान येतो आपल्या डाळीला। भरपूर कोथिंबीर बारीक चिरलेली, हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि मस्त आपली ही चटपटीत अशी आंबट गोड तिखट अशी सर्व मिश्रणाची उन्हाळ्यामध्ये तोंडाला चव नसते आणि छान अशी थंडगार आंबटसर ही डाळ तोंडाला चव तर आणते, परंतु तुम्ही जेवणामध्ये सुद्धा थोडीशी अशी चटणी जशी आपण देतो त्याप्रमाणे ही डाळ देऊ शकता। ह्याची धिरडी सुद्धा छोटी छोटी तव्यावरती तेलावरती अशी थालीपीठ लावतो त्याप्रमाणे छोट्या छोट्या चाणक्या करून त्या सुद्धा तुम्ही लहान मुलांना दिल्या तर अगदी आवडीने खातील। कसा वाटला तुम्हाला हा आजचा रेसिपी ते नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।